नमस्कार, मी आरती बरफ हेल्दी गॅन चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे महिलांमध्ये वाढत असताना आता ब्रेस्ट कॅन्सर संदर्भातील एक अहवाल समोर आलेला आहे. या अहवालानुसार ब्रेस्ट कॅन्सरने पीडित असलेल्या 13% महिलांमध्ये मेटास्टेसिस ही समस्या असल्याचं समोर आलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मेटास्टेसिस म्हणजेच कर्करोग हा त्याच्या मूळ जागेवरून शरीराच्या इतर भागात पसरलेला असतो. द लॅन्सेट या जगप्रसिद्ध मॅगझिन मध्ये हा स्टडी प्रकाशित करण्यात आलेला आहे. 2009 ते 2020 या कालावधी दरम्यान पहिल्यांदा ब्रेस्ट कॅन्सरचं लक्षण दिसलेला निदान झालेल्या महिलांना घेऊन हा सर्वे करण्यात आलेला. साधारणतः 76,000 महिला या सर्वेक्षणामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि त्यातील 13% महिलांमध्ये हे मेटास्टेसिसचं निदान करण्यात आलेले. स्तनाचा कर्करोग शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो तेव्हा तो सर्वाधिक प्रमाणात हाडांमध्ये आढळतो. या सर्वेक्षणात 25.1% प्रकरणामध्ये कर्करोग हाडांपर्यंत पसरल्याचे दिसून आले होते. 2009 ते 2014 या कालावधीच्या तुलनेत 2015 ते 2020 दरम्यान निदान झालेल्या रुग्णांमध्ये कर्करोग पसरण्याचा धोका अधिक असल्याचे सुद्धा या सर्वेक्षणामध्ये आढळून आले आहे. वाढत्या वयानुसार कर्करोगाचा धोका हा बदलतो असं मानलं जातं. मात्र या अभ्यासामध्ये कर्करोग हा कुठल्याही वयामुळे नव्हे तर कर्करोगाचा जो क्युअर असतो त्याच्या स्वरूपावर अवलंबून असतो. त्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचं निदान हे लवकर झालं तर त्याच्यावर उपचार करणं हे सहज शक्य होतं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हेल्थ संदर्भात अनेक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या हेल्दी गॅग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.